नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी फार्म आणि फार्म डी साठी ॲडमिशन फॉर्म कसा तुम्हाला भरायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जी आपल्याला प्रोसेस करायची इट इज रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर लक्षात घ्या प्रोसेस कशी असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा असतं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन. तर ही कुठल्याही कॉलेजला तुम्ही जाऊन करू शकतात. जे तुमच्या शेजारी SC सेंटर असतील, स्क्रुटिनी सेंटर, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते करू शकतात. आणि त्यानंतर लागते मेरिट लिस्ट आणि त्यानंतर असतात कॅप राऊंड. आता ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस हे कॅप राऊंडचं महत्त्व असणार आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे असतात. तर तत्पूर्वी तुम्हाला मेरिट लिस्ट लागणार आहेत. प्रोव्हिजनल आणि फायनल अशा 2 लागतात. तर तुम्ही सध्या इथं जात रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स. तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले रिक्वायर्ड आहेत तर तुम्ही हे बघून घेऊ शकतात. तर याच्यात 10वी 12वी लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, तर हे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. बर्थ डॉक्युमेंट कॉमन आहेत. आता हे कास्ट सर्टिफिकेट ओपनला लागणार नाही, बाकीच्या कास्टला लागणार आहेत, बाकीच्या कॅटेगरी लागणार आहेत. व्हॅलिडिटी ओपनला लागत नाही, बाकीच्या ठिकाणी लागते. EWS मध्ये लागणार नाही कास्ट आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा. तर हे नॉन क्रिमिलियर फक्त तुम्हाला OBC साठी लागेल, SC ST साठी लागत नाही, ओपन साठी लागत नाही, EWS साठी लागत नाही. आणि EWS फक्त EWS कॅटेगरीसाठी लागेल. आणि इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असू द्या, कारण ॲडमिशनच्या वेळेस जरी नाही लागलं तर स्कॉलरशिपच्या वेळेस लागेल. आता गुगलमध्ये आल्यानंतर इथं विचारते, इथं टाकायचे तुम्हाला महाCET. तर महाCETच्या वेबसाईटवरती क्लिक केलं, ज्या ठिकाणी तुम्ही CETचा फॉर्म भरला होता तीच ही वेबसाईट आहे. तर ॲडमिशन पोर्टल 2025-26-27 चं पेज तुम्हाला दिसेल इथं. तर त्याच्यावरती क्लिक करा. हे पेजवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा, तुम्हाला खाली दिसेल बी फार्मसी और फार्म डी. तर त्याच्यावरती क्लिक करा. आणि इथं क्लिक केल्यानंतर तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की आता काय करायचं आपल्याला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचं. तर ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला त्याची मुदत असणार आहे. तर कदाचित डेट वाढू शकते, पण तुम्ही डेट वाढीसाठी थांबू नका. तर हे पहिलं शेड्यूल असणार आहे. आणि त्यानंतरचं पुढचं जे शेड्यूल आहे, तर पुढचं जे शेड्यूल आहे तर ते अजून आलेलं नाही आहे पूर्णपणे. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, 11 तारखेपर्यंत तुम्हाला स्क्रुटिनी करायची. तर स्क्रुटिनी तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, फिजिकल किंवा स्क्रुटिनी. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे. न्यू रजिस्ट्रेशनवरती कारण ऑलरेडी रजिस्टर्ड जे कॅन्डिडेट्स ऑलरेडी रजिस्टर्ड असतात त्यांच्यासाठी ते आहे. पण तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. जसं तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतात तर जो ईमेल ID आणि पासवर्ड जो तुम्ही CETसाठी वापरलेला आहे तर तोच तुम्हाला इथं वापरायचा आहे. लक्षात घ्या. आणि तोच तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस वरती क्लिक करा. इथं पुन्हा कोर्स तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला सिंगल लॉग इन मधून सगळ्या गोष्टी करायच्या. बॅचलर ऑफ फार्मसी वरती क्लिक करा. आता बॅचलर ऑफ फार्मसी वरती क्लिक केल्यानंतर हॅव यू अपियर्ड MST CET, तर तुम्ही येस करा. जर अपियर केली असेल तर, तुम्ही नीट दिलेली असेल तर त्याचं ऑप्शन तुम्हाला येणारच आहे पुढे चालून. आता तुम्ही जर CET दिलेली असेल तर येस करा. ऑटोमॅटिक तुमचे डिटेल्स फेच करेल. आता इथं तुमचा ऍप्लिकेशन ID नंबर टाका, रोल नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर. ऑटोमॅटिक डेटा फेच होऊन जाईल. तर फक्त चेक CET वरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर पुढे हे जे बाकीच्या गोष्टी आहेत जसं की कम्युनिकेशन डिटेल्स, रिलीजन, अॅन्युअल फॅन्युअल इन्कम, डेट ऑफ बर्थ, हे सगळं तुम्ही बघून घ्या. ऑटोमॅटिक ते डेटा फेच झालेला आहे. यानंतर तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. इन केस मोबाईल नंबर जर चेंज असेल तर तुम्ही इथं तो चेंज पण करू शकता. बट ऑलरेडी ते डेटामधनं तो जो मोबाईल नंबर तुम्ही CETच्या वेळेस टाकला होता तो मोबाईल नंबर इथं ऑटोमॅटिक येऊन जातो. तो OTP इथं टाका आणि व्हेरीफाय करून घ्या. आता यानंतर एक PHID जनरेट होतो, तो तुमचा SMS पण येतो मोबाईलवरती. आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म सिलेक्शनसाठी पुढे प्रोसीड करा. फिजिकल स्क्रुटिनी करायची की स्क्रुटिनी करायची, शक्यतो तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करा. स्क्रुटिनीच्या पंधत पडू नका. तर तिथं सिलेक्ट केल्यानंतर सपोज मी आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केली अहिल्यानगर. त्यानंतर स्क्रुटिनी सेंटरचे नाव येतात आणि स्क्रुटिनी सेंटरचे नाव आल्यानंतर तुम्हाला त्यातून ते कॉलेज सिलेक्ट करायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनी करायची. स्क्रुटिनी सेंटरचा आणि तुमच्या ऍडमिशनचा काही संबंध नाहीये. तिथं डेट सिलेक्ट करा आणि डेटमध्ये स्लॉट्स व्ह्यू करा. स्लॉट व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला काही स्लॉट्स दिसतील, जसं की मी आता व्ह्यू करत आहे आणि मला काही स्लॉट्स दिसतील. आणि त्या स्लॉट पैकी कुठला तरी एक स्लॉट निवडा जो रिकामा असेल.
आता हे झाल्यानंतर तुम्हाला टाईप ए सिलेक्ट करायचं आहे, कारण तुमची 10वी-12वी इथनच झालेली आहे म्हणून तुम्ही टाईप, बाकीच्यांनी गरजेनुसार बघून घ्या. सेव्ह अँड प्रोसीड वरती सिलेक्ट केल्यानंतर इथं टाईप ए साठी तुम्ही कुठलं डॉक्युमेंट देत आहात. तर याच्यामध्ये डॉक्युमेंट जसं की लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा डोमिसाईल आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधनं SSC पास झाला आहात तर हे तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 12वी कुठनं झाली ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. पुढे जाऊन कॅटेगरी टाकायची. सपोज तुम्ही जी कॅटेगरी टाकतात त्यातली सब कॅटेगरी तुम्हाला ऑप्शन येणार आहे. आता जसं की मी ओबीसी टाकली, त्याच्यामध्ये कॅटेगरी मी कुठल्या बिलॉंग करतो ते टाकायचंय. व्हॅलिडिटी टाकायची आहे. अवेलेबल असेल तर येस करा, नॉन क्रिमिलियर अवेलेबल असेल तर येस करा. नॉन क्रिमिलियर हे 2026 पर्यंत असलं पाहिजे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडचं बटन खाली आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ते क्लिक झाल्यानंतर हे झाले तुमचे कॅटेगरी डिटेल्स. आता पुढे तुम्हाला टाकायचे म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, अपंगत्व असेल तर येस करा, नसेल तर नो करा. डिफेन्स मध्ये कुणी असेल तर म्हणजे आई वडील येस करा किंवा नो करा, नॉट ऍप्लिकेबल. त्यानंतर तुम्हाला TFWS मधून अप्लाय करायचं आहे का, तर तुम्ही शक्यतो येस करून टाका. जरी नाही सीट भेटली तरी तुम्हाला आहे ती सीट भेटणार आहे. तुम्ही आणत आहात का नसेल तर नो करा, कारण याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला 10वी आणि 12वीचे डिटेल्स पुढे टाकायचे आहेत. तर इथं तुमचा बोर्ड सिलेक्ट करा, पासिंग इयर सिलेक्ट करा, सीट नंबर सिलेक्ट करा. 12वीचे मार्क्स जे ऑटो घेतले जातील, फक्त तुम्ही सीट नंबर ऍड करा, ते ऑटो फेच केले जातील. त्यानंतर तुम्ही नीट दिली असेल तर येस करा, नसेल दिली तर नो करा. तर दिलेली जर असेल तर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून तुम्हाला इथे नीट डिटेल्स भेटून जातील. आता दिलेली नाही मी, तर मी सेव्ह अँड प्रोसीड पुढे करणार आहे. त्यानंतर मला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि साईन पण अपलोड करायचं. तिथून सिलेक्ट करायचं त्या ऑप्शन वरून आणि जे असेल ते फोटोग्राफ किंवा साईन अपलोड करून टाकायचे. तर 1 बाय 1 तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. जे डॉक्युमेंट्स इथे दिसतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, बट कॅटेगरीनुसार काही डॉक्युमेंट चेंज होतात. तर ज्याला जसे डॉक्युमेंट्स येतील ते सगळे इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स डॉक्युमेंट चालणार नाही. इथून ते सगळे अपलोड करा. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही, पण ज्यांनी नीट दिली त्यांना पैसे लागतील. ज्यांनी फक्त नीट दिली त्यांनाच पैसे भरावे लागतील, बाकीच्यांना भरण्याची गरज नाही. ज्यांनी दोन्ही दिल्यात त्याला कुठल्याही प्रकारची गरज नाही, किंवा ज्यांनी फक्त सीईटी दिली त्याला गरज नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला वेबसाईट तिथं ज्या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट केलंय त्या ठिकाणी तुम्हाला जायचं. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.